हाय फ्रेंड्स, आज जाणार आहोत आपण आलो विठ्ठलगडाकडे। आज मूळधाऱ्यामध्ये जाणार आहोत आपण। हे रस्ता थोडासा व्यवस्थित नाही आहे जाण्यासाठी, पण व्यवस्थित या तुम्हाला यायचं असेल तर। हे बघा, असं थोडी अडचणच आहे येण्यासाठी, पण त्या झाडीमध्ये मूळधारा। चला तुम्हाला दाखवतो मी मूळधारा कसा आहे। आणि येताना कोणाला तरी सोबत घेऊन या। माझ्यासोबत पण सकाळ सकाळी रनिंगला आलतो, तर माझ्यासोबत पण फ्रेंड आहे, तर तुमच्यासोबत पण फ्रेंड घेऊन या। कुणी ना कुणी तर सोबत असावा। इकडं भरपूर भीती वाटते बघा। इकडं असे झाडी झुडपी। हे बघा, दोघं जण कधी पण सोबत असून द्या। मूळधारा म्हणजे आमच्या गावामध्ये एक माताचं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे। सगळं हेमाडपंथी बांधकाम आहे, तर त्या देवीचं स्थान आहे इथं। राम लक्ष्मण आलेले असे ग्रह, तर तिथं रामाच्या पावलाचे वळकण पण, सीताची नाणी पण तिथंच आहे। आणि ते मूळमाताचं स्थान पण हे झालंच आहे, म्हणजे हिथून तिथं मूळमाता आलेली आहे असं सांगितलेलं आहे म्हणतात गावातले। म्हणून ते तुम्हाला दाखवायचं। हे बघा, ह्याच एकदम अडचणीत आहे। बघा इकडं किती झाडं झुडपं, रस्ता पण थोडा व्यवस्थित नाही आहे इथे। येताना थोडं जपून जावा। आता हे बघा, हे दोन झाडाच्या मधून जावं लागतं, आणि एखाद्या हातामध्ये काठी पण लावून द्या सोबत। बघा रस्ता कसा आहे, इकडं मोकळंच आहे, इथून पुढे झाडीच आहे सगळी। हे बघा, झाडीमधून चालायला लागत। तर आता चालत आम्ही झाडीमधून आतमध्ये। सकाळी उठल्यापासून ब्लॉग बनवायचा होता, पण ते काय झालं नाही, बनवलंच नाही मी। आता थोडासा लेट बनवलाय, उद्या पूर्ण ब्लॉग भेटन। बघा इकडं पण खोल दली आहे, इकडं पण हे असे झाड व्यवस्थित यावं लागतं। हे झाडे इकडं शेती पण आहे। तर मी पडायला आलतो, तर यायचं असेल तर व्यवस्थित या इथे। चपली घालून येऊ नका, बुट घालून या इथे येताना। ते अगोदर पहिले दोन फ्रेंड गेलेले आहेत तिकडं, तर आता ते आवाज मारतो त्याचा। हे बघा, सगळं डोंगराच्या आतनं, मेन दोन डोंगराच्या मध्ये ते लवकर दिसून पण येत नाही, तर त्याला खूप शोधत जावं लागतं। तुम्हाला कोणाला पण ते पाहण्यासाठी यायचं असेल तर मला मेसेज या आपलं सांगू शकतात तुम्ही, मी तुम्हाला नक्की दाखवायला घेऊन येईन। ते झाडे गेली, पुन्हा झाडे आली। हे बघा, आवाज वेगळा काढतात। किती दाट झाडे आहे इथे। मंदिर देवाचं हे स्थान आहे, ओळखू येत नाही लवकर। एकदम दाट झाडी, खोल दरी आहे।
हां हां येताना काट्या कुट्या बघून यावं तुम्ही. कुठे पण काट्या असतात. इकडे जंगल चौकून झाडी आहे. चौकून झाडी आहे. फक्त इथं मध्ये पैसे दगड बघा किती मोठं आहेत. बघा तिथं फ्रेंड आहेत पहिले आमचे दोघं जण. ही बघा ही सीताची नाणी आहे. आता भरपूर पडली. ही सीताची नाणी होती. पाणी सारखं असतं इथं. पाणी 12 महिने पाणीच असतं इथं. हे पाणी कधीच आटत नाही. मग ते रामाने सीतेसाठी ही बाण मारून पाणी काढले. तर 12 महिने पाणीच असतं तिथे. आणि तिकडं वरती त्या झाडीमधून जावं लागतं ह्याच्यासाठी. हे घोड्याचे पावलं आहेत असं सांगितलेलं आहे. हे 1 2 तिथं 3च पावलं तिथं. मुदा चाललेलं. आता मुहिमाताच्या मंदिराकडे जायचं आपल्याला. आपण एक टप्पा झालेला आहे आपला. दुसरा 2 टप्पे हे काय इकडे पण. आता पुढे जायचं. जाताना कधी पण हातामध्ये काठी ठेवा. येऊ नये प्रतिवार करता आला आहे. झाडी आपला एक टप्पा झालाय. ते रामाचे पावलं. तर हे पाणी येतं पावसाळ्यामध्ये. डोंगर मुलं आरडतात. जय मुई माता के. हे सपाट रस्ता कधी पण बुट्ट घालूनच या शक्यतो. इथं मंदिर आहे मुई माताचं. वरती मंदिर आहे. इथूनच रस्ता येण्यासाठी. दुसरीकडून रस्ता नाही आहे. मंदिर मुई माताचं स्थान आहे. एकदम लिंब बघू शकता तुम्ही किती पळाचे. हे बघा दर्शनासाठी. हे लिंबाचा पाला गोड लागतो लिंब. आणि किती जुना लिंब आहे हे पण बघू शकता तुम्ही. हे मंदिर आहे. हे इथून रस्ता आहे येण्यासाठी. भरपूर झाडी झुडपी इथं. येताना कधी पण भरपूर हे करायला लागतं. हे मुई माताचं मंदिर आहे. इथं येण्यासाठी अगोदर प्राचीन होतं मंदिर काढलं होतं इथं. इथून आता गावामध्ये ते देवी जाते आणि डबल येते जाते. इथं येऊ शकतात तुम्ही दर्शनासाठी. काय अडचण नाही. पण येताना पायामध्ये बूट, हातामध्ये काठी आणि पाण्याची बॉटल कधी पण सोबत लावून द्या की भरपूर दम लागतो. इथं बघा फ्रेंड बसलेत दमलेत. डोंगर चढून आल्यामुळं आम्ही 4 जण आहेत. आम्ही 2 सोबत आलतो. ते 2 इथंच होते. आणि साईडने भरपूर झाडी आहे. फक्त झाडी आहे. आता हे इथं येऊन थकले होते बसले होते. तर आता दर्शन करून आम्ही वरच्या साईडने वरती जाणार आहोत. वरतून पण रस्ता आहे पण ते वरतून माहीत नव्हता म्हणून आम्ही खालच्या साईडने आलतो. खालून येण्यासाठी भरपूर अडचण आहे. वरच्या साईडने थोडी व्यवस्थित आहे पण पाय घसरून पडायची शक्यता आहे.
आहेत वरच्या साईडने, वरचा रस्ता माहीत नव्हता म्हणून त्या साईडने चाललेलो आहेत. आता पाहूत आपण कुठं निघतो हे रस्ता. हे देवाचं मंदिर आहे इथं. आता इथून वरच्या साईडने बॅक साईडनीच रस्ता निघतो. हे बघू शकता तुम्ही कसा रस्ता इथून येण्यासाठी. भरपूर व्यवस्थित यावं लागतं. इथं चिला पाडलेल्या दगडाच्या. बघा हे बघा आता वरती आलेलो आहात तुम्ही. हे इथून रस्ता आहे जाण्यासाठी. खाली जावं लागतं इथून. अशी झाडे लागती. पवन चक्क्या पण आहे तिकडं. बाहेर आलात का लगेच रस्ता लागतो. पवन चक्कीचा रस्ता. पवन चक्की तिकडे. एक मिनिट खाली राहिला पाठीमागं ते राहणार गेलेत. आम्ही चाललो पुढे. आता रस्ता जातो आपल्या गाडीकडं. हे पवन चक्क्या बघा. सकाळ सकाळी खूप मस्त वाटतं इकडं यायसारखं आहे. मस्त एकदम भारी वाटतं. फेस होतं माणूस आल्याच्या नंतर. वरती पण रस्ता आहे. साईडने झाडे आहेत. आता चाललोत आम्ही. मंदिर आहे इकडं विठ्ठल रखुमाईचं डोंगरावरतीच. ते पण एकदम मस्त मंदिर आहे. तिथं कोणी घर नाही, काय नाही. मस्त वाटतं इकडं पण सकाळ सकाळी. तुम्हाला दाखवलं होतं धला येतो पाण्याचा. हे इथून जातो तो खालच्या साईडला पाणी. शेतातलं पाणी असतं ते खालच्या बाजूने निघून जातं. आणि शक्यतो आलात तुम्ही तर पावसाळ्या दिवसातच या. इथं वेळेस येऊ नका. पावसाळ्या दिवसात खूप भारी म्हणजे खूप भारी वाटतं इकडे यायसारखं आहे. आणि त्या साईडला खंडोबाचं मंदिर आहे. ते भरपूर लांब आहे. इथं सीताची नाणी मुळीमाताचं मंदिर आपलं सिद्ध होती. मुळीमाता इथून गावाच्या साईडला गेलेली आहे देवी. आता इथं विठ्ठल रखुमाईचं मंदिर सुद्धा आहे. तर आता तिकडंच चाललो आम्ही. एकदम मस्त. आम्ही रोज येतो ना. आम्हाला खूप भारी वाटतं इकडं यायसारखं. सकाळ सकाळी उठलं कीच येतात आम्ही इकडं. त्यासाठी काही विशेष नाही. आमच्या गावापासून साधारणतः 5 किलोमीटर लांब आहे. जास्त नाही. माधवमीपासून 5 किलोमीटर आहे. आणि बीडपासून 15 किलोमीटर हे तुम्हाला बघायला भेटन. एकदम भारी आहे. बीडपासून 15 नाही सॉरी 25 किलोमीटर आहे. 25 किलोमीटरवर तुम्हाला हे बघायला भेटन. एकदम भारी वाटते. त्यात काही विशेष नाही. रस्ता तो इथे 3 रस्ते येतात. तर आपल्या ह्या रस्त्याने न जाता ह्या रस्त्याने जावं लागतं. तिथून थोडंसं तो रस्ता ओळखू येत नाही कधी. आणि हे बघा चाललोत आम्ही आता विठ्ठलगडाकडं. ते विठ्ठलगड तुम्हाला मंदिर तर दिसतच असन. त्याच्यासाठी तिकडं चाललोत आता. इकडं उभा आहेत गल्लीतले जीवन. इथं विठ्ठलगड आहे. हे झाड, हे पिपळाचं झाड दिसतं का तुम्हाला. हे खूप जुनं प्राचीन, ते मला पण माहित नाही कधीच पिपळाचं झाड आहे. आणि त्याच्यासमोरच इकडं मंदिर आहे. आता नवीन हे जुनं बांधकाम आहे. इथं नवीन बांधकाम करायला चालू आहे आता सध्या. इकडं साईडला गाव आहे. पूर्ण डोंगर आहे. फ्रेंड्स आता वरती आलोत. थकलेत म्हणून पोरं झोपलेत. विठ्ठलगड आहे. फ्रेंड्स आता चाललोत आम्ही घरी. आता झालं याम काढून आमचा. आता चाललोत घरी. आता निघालोत. पाठीमागं मंदिर आहे. आता इथून खाली
उतरायचं आपल्याला, पण भरपूर जास्त फिरून आलो. चला आता खाली रस्ता आहे, 2-3 जण गेले पुढं, ओला बदललेत ते माझ्यासोबत ते गेले, हे चाललेत खाली. बघा किती मस्त खाली वाटते जाताना. गेटला खाली जायचं. मला गणपतजी अय गणपत दज्जी, मग गणू दज्जी कसा दिसतोय बघा.